शिवसेना नेते तथा महायुतीचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज कोकण दौऱ्यानिमित्ताने महाड येथे आले असता नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्यासह 8 नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या। संत रोहिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी महाड नगर परिषदेच्या MIDCची पाणीपट्टी थकबाकीच्या 27 कोटी रकमेतील 17 कोटी रुपये कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। या भाषणातून त्यांनी नामदार गोगावले यांच्या कारकिर्दीचे व कार्यप्रणालीचे विशेष कौतुक करताना भरत शेठच्या नॅपकिनची जादू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली अशा खास शैलीत विरोधकांना टोला हाणलाय। त्याप्रमाणे विरोधकांच्या भिंग दुर्बीण या टीकेवर देखील भाष्य करत सुनील तटकरे यांना खोचक टोला लगावलाय। आता काय भरत शेठकडनं मी शिकलं पाहिजे पण मी भरत शेठचं मनापासून अभिनंदन करतो। मी काल माझ्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की नॅपकिनची जादू काय असते आणि म्हणून भरत शेठ तुमचं कौतुक आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं साहेबांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय आणि भरत शेठवर माझं विशेष प्रेम काय मी अनेक वेळा सांगितलं की राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर रायगडचा पालकमंत्री झालो, हे सगळं श्रेय दोघांनाच जातं। नंबर 1 एकनाथ शिंदे साहेबांना आणि नंबर 2 भरत शेठ गोगावले। एकनाथ शिंदे साहेबांकडे आग्रह धरला की मला पालकमंत्री पद मिळालं जरी नसलं, मी जरी मंत्री नसलो तरी मीच मंत्री असं समजून जर उदय सामंतला रायगडचा पालकमंत्री केला तरी मला जेवढं मंत्रिपद मिळणार आनंद होईल तेवढाच आनंद उदय सामंतला पालकमंत्री केल्यानंतर मला होईल। हा तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे, हे तुमचं भूषण नाही, शिवसेनेचं देखील भूषण आहे, हे देखील मला सगळ्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची आणि विनंती करत असताना एक महत्वाची सूचना देखील करायची आहे की विकासाची कामं सुनीलजी आता होत राहतील। एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, भरत शेठचा आशीर्वाद तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे। भरत शेठने मला 2-3 पॉइंट घेऊन दिले त्याच्यावर विकास आपल्याला करायचाच आहे, पण विकास करत असताना समोरच्याने डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे। त्यांना हा विकास दिसत नाही, त्याच्यामुळे मी सायन्सचा विद्यार्थी आहे। दुर्बिणी कशा पद्धतीच्या असतात डॉक्टरने माझ्याशिवाय चांगलं कोणाला माहित नाही, त्याच्यापैकी एक चांगली भरी मोठी दुर्बीण आणून त्यांना द्या आणि भरत शेठ गोगावले आज जिथं जिथं मी जाऊन आलो त्या ठिकाणी या शहराच्या विकासाला भरत शेठ गोगावले माझ्याशी मांडून माझ्या मानेवर बसून MIDC कडनं देखील भरत शेठ गोगावले पैसे घेतलेले। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आपला लोकप्रतिनिधी किती सकारात्मक आहे हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। बघा, पाण्याची योजना 65 कोटी रुपये, रस्ते 94 कोटी रुपये, अंडरग्राऊंड ड्रेनेज 121 कोटी रुपये, 50 कोटी रुपये आणि इतर 100 कोटी रुपये। आता ही यादी देऊन भरत शेठनी चूक केली आहे। हे महाडमध्ये एवढे पैसे आलेच कसे याचा आता मी अभ्यास करणार आहे। महाडमध्ये साहेबांनी एवढे पैसे दिले तर आता मला रत्नागिरीला देखील साहेबांकडनं पैसे घ्यायचे आहेत। हे यांच्याकडनं शिकण्यासाठी खऱ्या अर्थाने मी काम आहे, पण हे विरोधकांना दिसत नाही। आज सुमारे 500-600 कोटीचा विकास आपल्या शहरामध्ये होतो, छोट्याशा शहरामध्ये होतो आणि कित्येक वर्षानंतर म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे बॅरिस्टर अंतुले साहेबांचा, की बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर या कोकणाला विकासात्मक न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भरत शेठ गोगावले घेतली। त्याच्यामुळे एवढा विकासाचा निधी आता दुर्बिणीतनं पण दिसणार नाही, कसं करायचं काय मला कळतच नाही समोर, पण त्याला उत्तर भरत शेठ महाडच्या मतदारांनी देऊन टाकले आणि तुम्ही अजिबात चिंता करू नका। आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आमच्या सदिच्छा तुमच्या बरोबर आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे जे कोण टीका करतात आणि म्हणून मी कायम सांगतो की एखाद्याच्या आजारपणावर, एखाद्याच्या व्यंगावर
आणि एखाद्याच्या वैयक्तिक जीवनावर कधी कोणी टीका करू नका. त्याचे पडसाद काय उमटतात हे महाडकरांनी दाखवून दिले. त्याच्यामुळे तुम्ही विधानसभेमध्ये खुल्या दिलानं माननीय भरतसिंग गोगावलेंच्या नेतृत्वाखाली काम करा. जे कोण बोलतात त्यांना सोडून द्या. अजून काही 10-12 लोक किती तिकडे राहिले त्याच्यातले काही 5-6 येणार त्यांनी घेऊन टाका. ती येते कारण शेवटी विकास भारत सेटच करणार. काही अपघात होतात, त्या अपघातातनं काही उमेदवारी आपल्या जातात, निघून जातात, काही लोकांचा पराभव होतो. पण जे निवडून आले त्याला देखील भविष्यामध्ये जाणीव होईल की भरत शेठचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. भरत शेठचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय विकास नाही आणि भरत शेठचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय महाडमध्ये अस्तित्व नाही. हे देखील त्यांना भविष्यामध्ये कळेल. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका दिली आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि उद्योग विभागाकडनं आणि साहेबांकडनं देखील पुढचाही किती रायगड जिल्ह्याला कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.